11 वाजता हे डिकॅथलॉन ओपन होतं. आम्ही 11:30ला आलेलो आहे. किती गेलं आहे ती दोन्ही एकच आहेत, सेम आहेत. ह्याला डिस्प्ले काय इथं 2 ऑप्शन आहेत, एक राऊंड हँडल आणि सरळ हँडल आहे का नाही. तर गुड मॉर्निंग, तर नमस्कार मंडळी, मी योगेश पिंपळे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता जस्ट मी फ्रेश वगैरे झालेलो आहे, रेडी झालेलो आहे, अंग वगैरे झाली, पूजा वगैरे झालेली आहे. आज तर नाश्ता इथे नाही करणार आहे, मी डायरेक्ट आता चाललो आहे खारघरला, दादाकडे चाललो आहे. नाश्ता वगैरे नाही, डायरेक्ट आपण जेवायचं. बाहेर जाऊन जर वाटलं काहीतरी खावंसं होतं खाऊया, नाही तर मग डायरेक्ट जेवायला जाणार आहे. आपण खारघरला जातोय कारण असं आहे की वडील 2-3 झाले आलेत मुंबईला, गावी होते, तर त्यांना सायकल घ्यायची होती. तर ते बोलले की आपण बघूया सायकल भेटते कुठे. परवा मी डिकॅथलॉनला गेलो होतो ना, तर तिथे सायकल भरपूर होते, तर वडिलांना घेऊन जातो तिथे. तर वडील पण बोलत होते की डिकॅथलॉन जाऊया आपण, बघूया सायकल भेटते का चांगली. तर त्यांना सायकल परचेस करायची, तर तिथे जाऊया आपण, बघूया अजून 2-3 शॉप कुठे आहेत का बघूया, फिरूया, नाही तर मग डिकॅथलॉन जाऊया, बघू त्यांना कोणती सायकल आवडते. तर लगेच घ्यायचं की नाही घ्यायचं ते आपण नंतर डिसाईड करू, कारण जाऊन जाते पहिले प्राइसिंग वगैरे तरी काढू की कोणती सायकल आवडते काय कशी. तर चला आता फटाफट आवरून झालेलं आहे माझं. मी पॉवर बँक चार्जिंग लावलेलं आहे, तर पॉवर बँक 5-10 मिनिट चार्जिंग झालं की मग आपण निघूया. काल रात्री जोरात धिंगाणा होता इथे, हे समोर हे आहे ना मंडप, तर इथे हळदच होती काल रात्री. 11-12 वाजेपर्यंत चालू होतं, नंतर मग झोपलो. मग एडिटिंग वगैरे मी करत होतो, थोडंफार एडिटिंग करून मग मी पण झोपलो. तर मी आहे ना, जसं वन डेसाठी समजा मी कुठे जातो शूट करायला, तर प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे, आपल्याकडे पॉवर बँक असतो, पॉकेट असतं, मोबाईल्स असतात आणि अजून काय काय गोष्टी असतात, तर त्या ठेवायला जागा नाही पडत. कारण आपण प्रत्येक वेळी बॅग नाही घेऊ शकत ना, की समजा छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण बॅग कुठे घेणार. आणि पॉकेट बिकेट मोबाईलमध्ये 2-3 मोबाईल असतात. माझी शूटिंग जास्त करून आयफोनने होते, तर आयफोनची चार्जिंग उतरते, मला पॉवर बँक सांगते ठेवायला पाहिजे. ते छोट्या 2-3 गोष्टी ठेवण्यासाठी मी एक छोटीशी बॅग घेतलेली आहे. तर ही अशी बॅग आहे. तर आता मी याच्यामध्ये काय काय ठेवलं बघा, तुम्हाला दाखवतो बघा. याच्यामध्ये एक मोबाईल ठेवलेला आता, आणि एक मोबाईल खिशामध्ये, आणि हा जो आता चालू आहे तो शूटिंगसाठी तो एक मोबाईल आहे, आणि एक तो कंपनीचा मोबाईल आहे. आणि याच्यामध्ये बघा पॉकेट ठेवलेलं आहे, ग्लास आहे, आणि चार्जर आणि हे ठेवलेलं आहे, कारण कधी बाकीचे मोबाईल समजा काय झालं एमर्जन्सीसाठी चार्जिंग ठेवणं गरजेचं आहे. तर या 2-3 गोष्टी मी असं कंटिन्यू कॅरी करणार असे विचार चालले. कंटिन्यू म्हणजे जेव्हा पण आपण कुठे वन डेसाठी फक्त चालू असेल, तर लॉंग रूटला जाणार असेल तेव्हा आपण बॅग घेऊ शकतो. छोट्या मोठं कामासाठी आपण ती बॅग कंटिन्यू सोबत ठेवणार आहे. आणि कारण काय, तर हे पण सोबत ठेवायला लागणार मला. हे असं आपलं अडकवलं बघा, हे असं अडकवलं की काही टेन्शन नाही, जाऊन आपल्याला शूटिंग बिटिंग करायची, काय आपल्याला कामं करायची, आणि ही बॅग आपल्या सोबत राहील, तर काही टेन्शन नाही राहणार. आणि सामान पण सगळं ह्याच्यामध्ये ठेवता येईल, तर आपण मोकळं राहू शकतो ना. तर असं मी प्लॅनिंग केलेलं आहे. दादा जिथं पोचलेलो आहे, तर चला तर वरती जाऊया आणि बघूया जेवणाचं काय नियोजन आहे. जेवण जायचं की अगोदर जायचं डिसाईड करूया. मस्तपैकी ऊन आलेलं आहे बाहेर, हे बघा. आणि आता आम्ही निघतो आहे सायकल बघायला, जेवायला रिटर्न येणार आहे, कारण 1-2 तास लागतील कदाचित. आणि आता वाजत 11, तर विचार केला की 2 तासामध्ये 1 वाजेपर्यंत रिटर्न येऊ जेवायला, तोपर्यंत सायकल वगैरे बघून येऊया. चला आता निघतो आपण बेलापूरला, डिकॅथलॉनला. तर डिकॅथलॉनलाच जाऊन बघूया फक्त, कारण दुसरं अजून काय आयडिया नाही मला कुठे काय आहे की नाही. डिकॅथलॉन सायकल बघूया आणि मग रिटर्न येऊया, बघूया. ॲक्च्युली फक्त प्राईस वगैरे काढायची आहे, किती कॉस्टिंग पडते काय त्या हिशोबानं, आणि मग नंतर मग घ्यायचा विचार आहे, बघूया 1-2 महिन्यात घेतील मला वाटतं. तर पुन्हा एकदा आलेलो डिकॅथलॉनमध्ये. लास्ट टाइम आलो तेव्हा थंडीच बघितलं होतं, विंटर सेक्शन बघितलं होतं. आता पुन्हा एकदा आलो आहे, तर जरा सायकल बघायची. चला आतमध्ये जाऊया. इथून बघा स्टेपवरती दाखवलं की तुम्ही जर स्टेप चालत आला तर एवढे कॅलरीज कमी होतील. आपण डायरेक्ट आता सेक्शन ह्याच्यामध्ये जाऊया, सायकल सेक्शनमध्ये जाऊया. 11 वाजता हे डिकॅथलॉन ओपन होतं, आम्ही 11:30ला आलेलो आहे. आता सायकलिंगचं प्रायसिंग वगैरे तुम्हाला दाखवतो, कोणती सायकल किती प्रायसिंगची आहे काय सर्व तुम्हाला डिटेल्स पण दाखवतो. आज फक्त आपण सायकलिंगचंच ब्लॉग बनवतो ना, त्यामुळे फक्त सायकल दाखवतो. इकडं सगळं लहान पोरांच्या आहेत. तुम्हाला रेसिंग सायकल पाहिजे होती ना, तरी पण लहान पोरांची सायकल आहे बघा, 6,000पासून स्टार्ट आहेत. इकडे पण 6,000पर्यंत आहेत. 6,999 ह्यावाल्या सगळं 6,999चे आहेत. ही एक सायकल आहे, नाही ही ओके ह्याची आहे, 7,008. प्राईस ड्रॉप लिहिलेलं आहे. तर
बघा जर तुम्हाला पाहिजे असेल तर एकदा व्हिजिट करा. ही वालीची 8,000 रुपये आणि ती आहे ती 7499. 15,000ची आहे वरती सायकल ती. 9499 म्हणजे 9.5 10,000 पकडा आहे. हे सगळे असेच आहेत. तसं ते तुमच्याकडे ऑलरेडी होते तशी सायकल नाही बघा. ही अशी तुमची होती ना. ह्याला मागच गेअर आहे तर आपलं डिस्क ब्रेक आहे काही. डिस्क ब्रेक नाही ना. डिस्क ब्रेक नाही. तुम्हाला विदाउट डिस्क ब्रेक पाहिजे होती ना. ही कितीला आहे? ही मला वाटतं 12,000 रुपयाला. 11,999. ते तसे दांड्याचं नको. ती मला वाटतं लेडीजसाठी ठीक आहे. ही बघा इथं आहे. हे मटेरियल मस्त आहे. कडक आहे. ही जरा हेवी वाटतं सायकल. 21,000. 20,999. ही जरा हेवी वाटते सायकल. ह्याला पण डिस्क ब्रेक नाही तर. हे पण विदाउट डिस्क ब्रेकच आहे. गेअर आहे तर फक्त याला. किती गेअर आहे तर? ती दोन्ही एकच आहे. सेमच आहे. दोन्ही साईडला डिस्क ब्रेक आहे हिला. ह्याला डिस्क ब्रेक आहे इथं. ही थोडीशी भारीतली सायकल आहे. ही 38,999 आहे ना. ह्यात किती गेअर आहे इथं? किती? 8. दोन ऑप्शन आहेत. एक राऊंड हँडल आणि एक सरळ हँडल आहे का नाही. दोघांची प्राईस सेमच आहे ना. नाही ती वरचीची राऊंड हँडलची आहे ना त्याची प्राईस वेगळी आहे. तिकडे 25,000 आहे. 26,000 आहे. आणि ही सरळ हँडलवाली 21,000ला आहे. दोन ऑप्शन आहे त्याच्यामध्ये, राऊंड आणि सरळ हँडल. इकडचे तर प्राईस ड्रॉप नाही झालं आणि ऑप्शन थोडेसे कमी आहेत. जास्त ऑप्शन नाही आहेत. बाहेर दुसरीकडे गेलं तर अजून भरपूर ऑप्शन भेटू शकतात. तर इथे मला वाटतं जे रेसिंगच्या रनिंग आयटम आहेत ना, रनिंग जे चालतात ना तेच ठेवलेत मला वाटतं. अजून जास्त ऑप्शन आहे तिथे. ही एक मस्त वाटते. रॉक रायडर म्हणून नाव आहे. रॉक रायडर ही वाली आहे. 17,000ची आहे. याला डिस्क ब्रेक पण आहे. बघा हे बघा यासाठी दिसतो. हा डिस्क ब्रेक आहे आणि गेअर मागे पण गेअर आहे आणि पुढे पण गेअर आहे. ते बघा पुढे पण डिस्क ब्रेक आहे. आणि याला शॉकअप सर दिले तर यार मस्त एक नंबर. ही सायकल बेस्ट आहे एकदम. दोन्ही साईडला डिस्क ब्रेक आणि गेअर पुढे पाठी दोन्ही साईडला गेअर आहेत. 17,000ला आहे प्राईस. ही पण एक चांगली आहे. ही पण डिस्क ब्रेकवालीच आहे पुढे पाठी. ही पण 17,000. ही मस्त आहे का वाटतं. 24,499ची आहे. हा मॉडेल आहे. खाली लावला आहे हा वाला. मग ह्यो मॉडेल इथं अवेलेबल आहे. तर घे का. हे सगळं येतं. किती गेअर पाहिजे? पुढं 3 आणि मागं 8 वाले पाहिजे आणि पुढं 3. ह्याला तर गेअरच नाही तर. ही डिस्क ब्रेकवाली आहे. ह्याला नाही पुढं गेअर. हां हां हां. इथे सायकलचे सेल्समॅन नाही कोण. त्यांनी अनाऊन्समेंट केलेली आहे की सायकलचे ते जावा कोणीतरी. तर बघूया अण्णांना जसं पाहिजे तसं 8 गेअर आणि मागे 8 गेअर पाहिजे, पुढे 3 गेअर पाहिजे ते बोलतात. तर तसे अवेलेबल आहे का इथं बघूया. नाही तर मग दुसरीकडे ऑप्शन शोधावं लागेल अजून. असं पुढे 3 गेअर पाहिजेत आणि मागे 7 गेअर. हां अशी पाहिजे. कॉम्बिनेशन नाही त्याच्यामध्ये वरच्या मॉडेलमध्ये. पण तो जरा हायवे रेंजमध्ये जाते ना लय. आपल्याकडे नाही तुम्हाला बाहेर मिळेल. तर असं हे करून नाही तुम्ही असं तेवढं डिफिकल्ट आहे. त्याच्यात एनिवेज कॉस्टिंग त्याची वाढणार मग तुम्हाला. ओके तुम्हाला ह्याची कॉस्टिंग कमीत कमी 6,000 तरी वाढेल. ओके तर केलं तर. आता ह्याची काय कॉस्टिंग आहे? 21 होऊ शकतो. पण परत तुम्ही त्याचा हँडल बार टाकणार त्याची परत 6,000 जाणार. म्हणजे कॉस्टिंग काय आपण काय चेंजेस केलं तर ऑल्ट्रेशन कॉस्टिंग वाढणार. कॉस्टिंग वाढणार. काय केलं तर बाय डिफॉल्ट कंपनीसोबत त्याचा ड्रॉप बार येतो. मला सगळं चेंजेस करायचं नंतर मग परत ते फ्लॅट बार. त्याच्यामध्ये बोलते सरळ हँडलवाला पाहिजे का? त्याच्यामध्ये असं ना सरळ हँडलवाली. तर याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतं पण कॉस्टिंग वाढणार. होल चेंजेस. आता हे 21,000 सायकल आहे ना तर तुम्हाला 26ला जाईल बोलतोय ही वाली. जर पाठी 8 गेअर लावू शकतात ना. 8 गेअर मागे आणि पुढे 3 लावू शकतो. पुढे 3 हां लावू शकतो काही प्रॉब्लेम.
पण ते कसं अगेन ऑल्टरेशन असतं. आता ह्याची काय प्राईज आहे? हे 21ला आहे. 21ला. हे 5,000 रुपये वाढणार आहे जे बोल तुम्ही. कारण की कसं तुमचा तो पूर्ण क्रँक काढून मेन्यू तुम्हाला हँडल करणार, तुम्ही काय बायबॅकमध्ये करत नाही. ओके. ते कंपनीसोबत मॅन्युफॅक्चर केलेले असतात. बरोबर हां तर त्या पार्टचाच तुम्हाला कॉस्टिंग एक 1,500-2,000 हजाराचं असेल. हां शिफ्टर लागणार परत एक. हा एक गेअर वाढला तर हां. अजून या 4 गोष्टी लागणार. केबल लागणार. तर ओके त्याचे- म्हणजे बेसिकली आपल्याला चेंजेस करून भेटू शकतं पण कॉस्टिंग वाढलं बस हां. पण ते तुम्हाला ठीक काय आहे. हवं आहे ते विचारायचं पहिलं. तुम्हाला तेवढी गरज आहे का त्याची? गावाला असं असेल म्हणून विचारते कुठे वापरायला. कारण की गावाला कसं क्लाइंब भरपूर असतात. हां हां आपल्या मुंबईमध्ये एवढे क्लाइंब नाही आहे. आणि क्लाइम्बिंगला तुम्हाला ते पुढचं 3 गिअर लागणार गाडी. कुठे झाला तुम्ही? सातारा ते रेसिंगमध्ये भाग घेतात ना नाही काय म्हणतात. तर ते आधी आहे जुने आता ते झाले त्याला किती वर्ष झाले त्याला 7-8 वर्ष झाली तर थोडं चेंजेस करायचं चाललं आहे. करू शकतात नाही असं नाही. करायला काय ठीक आहे चालेल फक्त यांची वॉरंटी वगैरे असते फ्रेमवर असते तुम्हाला. फ्रेम 2 इयर्सची कॉम्पोनंटची वॉरंटी असते. ओके किती 100 फ्रेमची लाईफ टाईम वॉरंटी असते. सो वॉरंटी कशाला असते? वेल्ड जॉईंट म्हणजे वेल्ड हां 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 ओपन अप नाही होत. त्याच्यावरती जॉब वॉरंटी असते. ओके हां हे ओपन झालं तर त्याचे करून देणार, replace हां. तुम्हाला frame. आणि जे पण कॉम्पोनंट्स असतात त्याच्यावर इन केस काय मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट असेल तर हां. तो पर्टिक्युलर पार्ट रिप्लेस केला जातो. ओके ते पण ॲल्युमिनियम ठीक आहे. लाईट पूर्ण सायकल एक 11-11.5 किलोपर्यंत आहे. ओके हाय अल्किनल आहे 11 किलोची बोलला का 10 डिस्क ब्रेकवाली का नको डिस्क ब्रेक तर उलट चांगलं आहे ना ब्रेक चांगला आहे पण ती तो पडली बिडली तो डिस्क थोडा बँड झाला ना तो नाही प्रॉब्लेम उचलून न्यावं लागतं. हां ह्याचं काय प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम येत नाही आणि ते डिस्क ब्रेक जर खराब झाला आणि बदली करायचं म्हटलं त्याचं प्राईस जास्त आहे. त्या हे price तर काय कमी होत असेल हां कमीमध्ये होते. ठीक आहे ते ऑल्टर करून देईल बोला पण तो कस्टमाइज करून भेटेल पण प्राईज वाढेल आपल्याला 26-27 पर्यंत जाईल. हाईटला बरोबर आहे ना एवढीच आहे ना ते काय आहे ते सेटवर खालीवर करतात. हां ठीक आहे म्हणजे हे आवडलं ना तुम्हाला हे हा ॲक्च्युली 21ला पण ह्याच्यात कस्टमाइज केलं गेअर वाढवले इथं पाठी 7 गेअर बोललं का नाही 1 2 3 4 5 6 7 पाठी 7 गेअर आहे आणि पुढं एकच गेअर आहे तर पुढं 3 आणि पाठी 8 गेअर लावायचे बॉटल्स अडकवण्यासाठी आहेत. हे काय आहे घंटी आहे सीट्स पण अवेलेबल आहे तिथे सीट्स तुम्हाला भेटतील 999चे पण आहे 999चे सीट्स आहेत. हे मडगाड पण तुम्हाला 899 पासून स्टार्टिंग आहे. ओके एक्स्ट्रा चाक लावून समजा लहान पोरांना जेव्हा सायकल शिकतात ना जसं छोटी सायकल असेल तर एक्स्ट्रा चाक लावतो ना तसं आहे ते. जर नसेल घेतलं तर मग ते ॲक्च्युली आपलं स्टँड घ्यावं लागणार हां आणि बॉटलीचं घ्यावं लागणार. हे कवरचं गरज असं बघू गरज आहे. हे आपल्याला नको. लॉकची गरज नाही टूल्सची पण लागते ना गरज लॉक आहे ना हां लॉकची गरज आहे. स्टँड पाहिजे आणि हे आपल्याला आहे आहे ना हां मग काय फक्त स्टँड आणि कवर घेतलं तरी म्हणजे त्यात कमीत कमी 1,000-1,200 रुपये वाढतील. चांगलं आहे कितीला आहे 2,000 रुपयाला आहे. हे आहे की तुमच्याकडे हेच आहे की हे पण ते लूज झाले आता. हे वालं ना हां 600 रुपयाला आहे. हे जिम बॅग आहेत ही 400 रुपयाची वाटतं आणि ही 1,000 रुपयापर्यंत आहेत असे आहेत. हे असं कवर याच्या आतमध्ये ठेवायला 500पासून स्टार्ट आहेत 500पासून डायरेक्ट 3,000पर्यंत आहेत. तर सायकलची प्राइसिंग वगैरे काढलेली आहे आणि ती एक सायकल अण्णांना आवडली ती आहे 21,000ची. तर त्याच्यामध्ये थोडं कस्टमाइज केलं तर ते 26-27पर्यंत जाईल ते बोले. तर गेअर वगैरे चेंज केलं तर समजा 8 गेअर आणि 3 गेअर पुढे केलं तर प्राइसिंग काढलं तर अजून 2-3 दुकानं आता इथे जवळ तर नाही दुकान कुठलं पनवेलला एक आहे दुकान पण आता तिकडे जायला वेळ नाही तर बघूया नेक्स्ट टाईम तिथे जाऊ आम्ही. आणि मग बाकीचे मी ऑनलाईन वगैरे सर्च करू थोडंसं कुठले काय बजेटमध्ये भेटतात कसं सेम सायकल जर ऑनलाईन स्वस्त पडली तर आपल्याला बरं पडेल. प्रिंटआउटचं काय कॉस्टिंग आहे विचारलं पाहिजे. स्टार्टिंग फ्रॉम ओके 190 रुपयाला आहे का पण ते नाव साईजवरती असेल ना किती साईज मोठी करायचं काय तुला कसं सगळं सेम ऊपर डिपेंड होता है. ओके तो ये 99 का लिखा है वो 99 का सिर्फ नाम है.
एक नाम सिंगल वर्ड सिंगल नाम, yes. ओके और ये पूरा नाम लिखने का बोल रहा है 190 नाम नंबर 190 नाम और नंबर लेने का हे रबर कोटिंग असते काय रबर प्रिंटिंग. ओके आलेलं घरी आता जेवणाची तयारी होते जेवण वगैरे घेऊ आणि नंतर मग पनवेलला जाणार आहे तर पनवेलला 1-2 शॉप आहेत सायकलचे तर वडील बोलतात की तिथे जाऊन आपण बघूया तर बघूया तिथे जाऊन अजून काय 2-3 सायकल बघायला भेटतात का म्हणजे त्यांच्या आवडीचे तर चला आता जेवण घेऊया आणि मग डायरेक्ट जाऊया पनवेलला. कांदा घ्या अजून मला घेतला मी आज. तर फायनल जेवण वगैरे झालेलं आहे आमचं आणि आता थोडंसं रेस्ट करतो थोडं झोपतो आराम करतो आणि नंतर मग पनवेलला निघतो आम्ही. पनवेलला बघू 2-3 सायकलची दुकानं बघूया सर्च करूया जर आवडली सायकल तर रेट वगैरे काढूया आणि मग फायनल करू कुठून घ्यायची ते. झोप वगैरे झालेली आहे 4:30 वाजलेले आहेत आता निघतो आहे आम्ही रेडी झालेलं आहे फ्रेश वगैरे झालेलं आता आणि आता निघू थोड्या वेळातच डायरेक्ट पनवेलला. मी आता ओल्ड पनवेलला आलेलो आहे समोर बघा एक पॉप्युलर सायकल स्टोअर दिसतंय तिथे एक आहे स्टोअर आणि हे एक स्टोअर आहे इथे हे एक लोकल मार्केटमध्ये आहे तर इथं रेट पण कमी असतात कदाचित आणि आपल्याला स्वस्त आणि जे पाहिजे ते सायकली भेटू शकतात आहेत बऱ्यापैकी सायकल्स पण आता नाही शॉकअप सरायला नको शॉकअप सरायला नको सगळ्यांना शॉकअप सर आहे ह्यांना ह्याला नाही ना शॉकअप सर हाईट काय कमरेपर्यंत असेल ना तुमच्या बघू दाखवा जरा काढा बघा बरं ना ही बॉडी कसली याची मेटल बॉडी पूर्ण हां बरोबर आहे एवढीच सायकल अहो आमच्याकडे हाय सायकल ऑलरेडी हे काय बरोबर आहे असंच पाहिजे आम्हाला डिस्क ब्रेक आहेत विद ह्याचे आहेत साधे ब्रेक साधे गेलेलं नाही आपलं ब्रेकला नाही. तर फायनली मी घरी आलेलो आहे तर थकलो आहे भरपूर वडिलांना मी सायकल इथं पनवेलमध्ये बघितल्या लोकल शॉपमध्ये पण एवढं काही खास नाही वाटल्या आणि वडिलांना नाही आवडल्या कुठली सायकली तर वडील बोलले की आपण जी टिकेटमध्ये बघितली होती ना तीच फायनल करूया हां 21,000ची होती तर तीच फायनल करूया बोलतात आणि बघूया त्याच्यामध्ये थोडंसं चेंजेस करून गेअर्स वगैरे वाढून करतील कदाचित तर असं फायनल करणार आहेत बघूया तर वडील पण गेलेत घरी आता दादाकडे गेलेले आहेत आणि मी पण आता इकडे घरी आलेलो आहे तर चला हा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूया व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद.